वळ्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे. परदेशातील शैक्षणिक खर्चावरून सुरू असलेल्या आरोपांवर अभिजित दिपके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधानांनी त्यांची डिग्री दाखवावी, सार्वजनिक करावी. त्यांनी कागदपत्र सार्वजनिक केली तर मी देखील माझी सर्व कागदपत्र सार्वजनिक करेन, असं आवाहन दिपकेनं केलंय. मला वाटते तक्रार माझ्या एज्युकेशन क्वालिफिकेशनवर आहे की मी कसं बॉस्टनचा खर्च घेऊ शकलो, थोडं बॉस्टनचं शिक्षण घेऊ शकलो. त्यावर माझं असं म्हणणं आहे की मी माझं स्कॉलरशिप लेटर आणि एज्युकेशन लोनचं लेटर दाखवायला तयार आहे. पंतप्रधानांनी सुद्धा त्यांची डिग्री आहे ती दाखवावी, सार्वजनिक करावी. त्यांनी त्यांची डिग्री सार्वजनिक केली तर मी लगेच माझं स्कॉलरशिप लेटर आणि एज्युकेशन लेटर माझ्या डिग्री सोबत सार्वजनिक करायला तयार आहे. नाही, येऊ द्या ना, घरापर्यंत येऊ द्या. जी चौकशी करायची आहे करून घ्या. आपल्याला माहिती आहे, या देशात आपण जेव्हा जेव्हा या सरकारच्या विरोधात बोलतो, मी काय पहिला व्यक्ती नाहीये ज्याच्यासोबत असं होतंय. जेव्हा जेव्हा ज्याने या सरकारच्या विरोधात आवाज उठवलाय, त्यांना प्रश्न विचारले, हे लोक सगळ्यात पहिली गोष्ट तेच करतात, ईडी सीबीआय पाठवणं सुरू करतात. पाठवून द्या, तुमची ईडी पाठवा, तुमची सीबीआय पाठवा. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हरवलेत, अशा शब्दात खासदार संजय राऊतांनी टीका केली. अधिवेशन सुरू होऊन 2 आठवडे झालेत, मोदी शहा अद्याप संसदेत आलेले नाहीयेत. मोदी आणि शहा जनतेला का सामोरे जात नाही, असा सवाल देखील राऊतांनी उपस्थित केला. हरवले आहेत देशाचे पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री. 2 आठवडे झाले संसदेमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचं खासदारांना दर्शन झालेलं नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.